हॅलो फ्रेंड, वेलकम टू यूपीडी एज्युकेशन. फ्रेंड, आपण पाहत आहोत युनिट नंबर 4 कम्युनिकेशन या संदर्भात संपूर्ण क्रॅश कोर्स. आणि यामध्ये मिनिंग ऑफ कम्युनिकेशन हा पॉईंट आपण पूर्णपणे डिस्कशन केला आहे. या पॉईंट संदर्भात पहिले 3 लेसन मी अपलोड केलेले आहेत. त्यानंतर टाइप्स ऑफ कम्युनिकेशन हा पॉईंट आपण कव्हर करत आहोत. आणि या संदर्भात देखील मी पहिलं एक लेसन अपलोड केलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हे पहिले 3 आणि त्यानंतर टाइप्सचं एक लेसन पाहिलं नसेल त्यांनी कृपया हे 4ही लेसन कव्हर करा. त्यानंतर आजचं लेसन कव्हर करा, कारण सर्व लेसन एका सिक्वेन्समध्ये पाहणं गरजेचं आहे. एका सिक्वेन्समध्ये सिलेबस समजला तरच इंटर सिलेबस तुम्हाला कळेल. तर गाईज, आपण पाहत आहोत टाइप्स ऑफ कम्युनिकेशन. आणि सांगितल्याप्रमाणे या संदर्भात फर्स्ट लेसन मी ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे कोरिव सांगतोय. बेसिकली 2 महत्त्वाच्या कॅटेगरी आहेत कम्युनिकेशनच्या. त्यामध्ये फर्स्ट आहे व्हर्बल कम्युनिकेशन, सेकंड आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. दोघांचंही मिनिंग खूप सोपं आहे. पुन्हा रिपीट करतो, व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे रिटन किंवा ओरल, म्हणजे ज्या ठिकाणी आपण शब्द वापरतो ते झालं व्हर्बल कम्युनिकेशन. आणि नॉन व्हर्बल म्हणजे कुठलं कम्युनिकेशन, ज्या ठिकाणी आपण शब्दच वापरत नाही, म्हणजे हातवारे असतील किंवा आय कॉन्टॅक्ट असेल किंवा म्हणू शकतो आपण गेस्चर असेल, पोश्चर असेल, यामार्फत जे आपण कम्युनिकेशन करतो ना ते झालं नॉन व्हर्बल. म्हणजे सिम्पली ज्या ठिकाणी शब्द वापरतो ते व्हर्बल, ज्या ठिकाणी शब्दच वापरत नाही ते नॉन व्हर्बल. आय होप या कन्सेप्ट तुम्हाला कळाले असतील. आता यानंतर आपण पाहिलं की डिफरन्स बिटवीन व्हर्बल आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन हा पण तुम्हाला व्यवस्थित कळाला असेल असं मी गृहीत धरतोय. त्यानंतर टाइप्स ऑफ कम्युनिकेशन, त्यामध्ये पॉईंट फर्स्ट होता क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन ऑर फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे इन्फॉर्मेशनचा फ्लो कशा पद्धतीने होतोय, इन्फॉर्मेशन कुठल्या डायरेक्शनने जाते याच्या बेसवर आपण कम्युनिकेशनचं क्लासिफिकेशन केलं आहे 3 पार्टमध्ये. त्यामध्ये फर्स्ट आहे व्हर्टिकल कम्युनिकेशन. व्हर्टिकल म्हणजे बेसिकली तुम्हाला सांगितलं होतं जे सेम लेवलच्या लोकांमध्ये नसतं ते असतं व्हर्टिकल कम्युनिकेशन. आता सेम लेवलचे नाही म्हणजे एक अप्पर लेवल असणार आहे, एक लोअर लेवल असणार आहे. आता अप्परकडून लोअर लेवलकडे जर एखादा संदेश गेला तर आपण त्याला म्हणतो डाउनवर्ड कम्युनिकेशन. लोअर लेवलकडून अपवर्ड म्हणजे अप्पर लेवलकडे जर एखादा संदेश गेला तर त्याला म्हणतो आपण अपवर्ड कम्युनिकेशन. म्हणजे व्हर्टिकल कम्युनिकेशन म्हणजे काय, ज्या ठिकाणी लेवल सेम नसतात ते कम्युनिकेशन. आणि लेवल सेम नसतात म्हणजे डाउनवर्ड आणि अपवर्ड अशा 2 लेवल असू शकतात. त्यामध्ये डाउनलोड कम्युनिकेशन म्हणजे वरतून इन्फॉर्मेशन खाली येते, अपवर्ड म्हणजे खालून इन्फॉर्मेशन वरती जाते. हे तुम्हाला क्लिअर कट मागच्या लेसनमध्ये मी सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण कव्हर केलं हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. सिम्पल आहे, व्हर्टिकलचे थोडंसं अपोजिट. यामध्ये इन्फॉर्मेशनची डायरेक्शन म्हणू शकतो सेम लेवलची असते. म्हणजे जे कम्युनिकेशन सेम लेवलच्या लोकांमध्ये होतं ना ते असतं हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. एकच डिफरन्स आहे पहा, जे कम्युनिकेशन सेम लेवलच्या लोकांमध्ये असतं ते असतं हॉरिझॉन्टल कम्युनिकेशन. आणि जे कम्युनिकेशन सेम लेवलच्या लोकांमध्ये नसतं, लेवल ह्या खालीवरती असतात, ते झालं व्हर्टिकल कम्युनिकेशन. आय होप दोन्ही कम्युनिकेशनचे टाईप्स तुम्हाला प्रॉपरली कळाले असतील. एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे टाईप्स आहेत, यावर क्वेश्चन येत असतात. त्यानंतर आपण दोघांचा डिफरन्स पाहिला होता. आणि त्यानंतर एक थर्ड टाईप पाहिला तो म्हणजे डायग्नॉल कम्युनिकेशन. एक्झामला जास्त काही विचारत नाही हा टाईप्स, पण माहीत असणं गरजेचं आहे. डायग्नॉल कम्युनिकेशन म्हणजे काय हे मागील लेसनमध्ये सांगितलं आहे, पुन्हा फक्त एकदा रिपीट करतो. व्हर्टिकल प्लस हॉरिझॉन्टल या दोघांचं हायब्रिड स्ट्रक्चर म्हणजे डायग्नॉल कम्युनिकेशन. म्हणजे यामध्ये इन्फॉर्मेशनचा फ्लो असाही नसतो आणि असाही नसतो, असा वाकडा तिकडा कसाही असू शकतो, त्याला आपण डायग्नॉल कम्युनिकेशन असं म्हणतो. इथपर्यंत आपण मागील लेसनमध्ये कव्हर केलं आहे. तर आजच्या लेसनमध्ये या पुढचा पॉईंट तो म्हणजे बी पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ चॅनल. म्हणजे कम्युनिकेशन चॅनल कशी असणार आहे त्याच्या बेसवर आपण कम्युनिकेशनचे काही टाईप्स वाढणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे व्हर्बल कम्युनिकेशन. सिम्पल आहे पहा, अवघड कुठलीही गोष्ट नाही आहे. सर्व टाईप्स तुम्ही वापरलेच कम्युनिकेशनचे. म्हणजे आत्ता तुम्ही नीट सेट देताय म्हणजे तुमचं कमीत कमी 20+ एज असणार आहे. म्हणजे 20+ एजपर्यंत तुम्ही कंटिन्यूली कुठे ना कुठे कोणाशी काही ना काही बोलतच. ठीक आहे, म्हणजे बोलत बोलतच मोठे झालेले आहेत. आता तुम्ही ज्या ठिकाणी बोलताय ना त्या प्रत्येक बोलण्याला कम्युनिकेशनच्या एका टाईप्समध्ये क्लासिफाय केलेलं आहे. आता त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे व्हर्बल कम्युनिकेशन. म्हणजे ओरली तुम्ही कोणाशी बोलत असताना त्याला आपण व्हर्बल कम्युनिकेशन कन्सिडर करू शकतो, किंवा रिटन लँग्वेजमध्ये तुम्ही कोणाशी बोलत असाल त्याला आपण व्हर्बल कम्युनिकेशन कन्सिडर करतो. सिम्पल. आता याबद्दल मी जास्त काही डीपमध्ये सांगणार नाही, कारण कालच्या लेसनमध्ये पूर्णपणे व्हर्बल कम्युनिकेशन काय असतं ते आपण पाहिलेलं आहे. फक्त एक लक्षात घ्या, व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये रिटन आणि ओरल दोन्ही येतं. हे खूप मोठं कन्फ्युजन झालं होतं बऱ्याच विद्यार्थ्यांचं, की व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की फक्त ओरल येतं. नाही, व्हर्बलमध्ये रिटन पण येतं. रिटन काय येतं तर व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये शब्द आपण वापरतो आणि ज्या ठिकाणी आपण शब्द वापरतो त्याला आपण व्हर्बल म्हणतो. मग शब्द रिटनमध्ये पण वापरतो आणि ओरलमध्ये पण वापरतो. म्हणून हे दोन्ही कशाचे टाईप्स आहेत, व्हर्बल कम्युनिकेशनचे टाईप्स आहेत, रिटन आणि ओरल.
सिंपल. इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल पहा, कारण कालच्याच लेसनला आपण कंटिन्यू करत आजचं लेसन पाहतोय. आता हे पहा, व्हर्बल कम्युनिकेशनचे काही टाईप्स आहेत ते आपण पाहतोय. त्यामध्ये फर्स्ट आहे ओरल कम्युनिकेशन. सिंपल आहे, ज्या ठिकाणी आपण शब्द वापरतो पण कसे ओरली, त्याला आपण म्हणतो ओरल कम्युनिकेशन. सिंपल आहे ना, म्हणजे लिहून वगैरे कम्युनिकेशन करणार नाही आहे, फक्त बोलणार समोरच्याशी, त्याला आपण ओरल कम्युनिकेशन म्हणतो. हे वाचण्याची गरज नाही आहे पहा, ह्या कन्सेप्ट खूप अवघड नाहीत. ओरल म्हणजे काय, जसं मी तुमच्याशी बोलतोय पहा, तुम्ही ऐकताय, हे ओरल कम्युनिकेशन होऊ शकतं, बरोबर ना. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काहीतरी बोलताय आणि समोरचा ऐकतोय आणि त्यामार्फत तुमचा संदेश तुम्ही समोरच्यापर्यंत पोहोचवताय, त्याला आपण ओरल कम्युनिकेशन म्हणतो. ओरल म्हणजे एक प्रकारचं तोंडी कम्युनिकेशन. तोंडी फॉर एक्झाम्पल आता सांगतो पहा, तुम्ही तोंडी परीक्षा दिली असेल, कधी ना कधी दिलीच असेल ना, तर ते जे कम्युनिकेशन आहे ना, त्याला आपण ओरल कम्युनिकेशन असं म्हणतो. सिंपल. म्हणजे बेसिकली तोंडी परीक्षा तुम्ही देत असताना एक्झाम वगैरे दिलाच असेल, तर ती ओरली तुमची म्हणू शकतो एक्झाम कंडक्ट केली जाते. तिथं जे कम्युनिकेशन होते ते ओरल कम्युनिकेशन. किंवा रिअल लाईफमध्ये कुठंही तुम्ही समोरच्याशी बोलताय, कुठल्याही गोष्टी लिहित नाही, ते सर्व कम्युनिकेशन ओरल कम्युनिकेशनमध्ये येतं. काही एक्झाम्पल दिलेत पहा. फर्स्ट आहे फेस टू फेस कन्व्हर्सेशन. म्हणजे दोन व्यक्ती, इथे एक व्यक्ती आहे, इथे एक व्यक्ती आहे, दोघं एकमेकांशी बोलत आहेत. फेस टू फेस कन्व्हर्सेशन ओरल कम्युनिकेशनमध्ये येऊ शकतं. नेक्स्ट आहे टेलिफोन कन्व्हर्सेशन. म्हणजे एक इथे व्यक्ती आहे, दुसऱ्या व्यक्ती इथं आहे, दोघांनी एकमेकांना फोन लावला. ओरलीच आहे ना, कुठं काही लिहित आहेत का, ते लिहित नाही आहे, ते पण ओरल कम्युनिकेशन होऊ शकतं. त्यानंतर आहे तुमच्या काही बिझनेस मीटिंग वगैरे असतील, ओरली पण होतात ना, त्याला आपण व्हर्बल कम्युनिकेशन कन्सिडर करतो. हे काहीच लक्षात ठेवायचं नाही, सिंपल कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट फक्त समजून घ्या. ज्या ठिकाणी आपण फक्त तोंडी बोलतो, कुठली गोष्ट लिहित नाही, ते झालं ओरल कम्युनिकेशन. म्हणजे याचे टाईप्स कुठलेही असू शकतात, तुम्हाला टाईप्स क्लिअर करता आले पाहिजे. म्हणजे ज्या ठिकाणी आपण ओरली बोलतोय, फोन असेल एखाद्याचा, टेलिफोनवर बोलतोय, किंवा फेस टू फेस तुम्ही ग्रुपमध्ये बोलताय, दोन फ्रेंड सहज बसलेत गप्पा मारत आहेत, ते सर्व ओरल कम्युनिकेशनमध्ये येऊ शकतं. सिंपल आहे, जास्त काही टिपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. फक्त यामध्ये एक दोन पॉईंट आहेत ते लक्षात ठेवा. ओरल कम्युनिकेशन आणि रिटन कम्युनिकेशन यामध्ये इफेक्टिव्ह कम्युनिकेशन कुठलं असतं माहिती का, रिटन इफेक्टिव्ह असतं. म्हणजे बेसिकली ओरल कम्युनिकेशनमध्ये शब्द चेंज होऊ शकतात, रिटनमध्ये शब्द चेंज करणं जवळपास इम्पॉसिबल असतं बा. कारण का, फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला म्हणलं, मी हा कोर्स तुम्हाला ₹1 देणार, आत्ता म्हणलं, ठीक आहे, अनाऊन्स केलं, मी ₹1 एक कोर्सला लॉन्च करणारे देणारे. कुठे लिहिलं आहे का, लिहिलेलं नाही, फक्त मी म्हणलं आहे. उद्या लगेच मी म्हणन नाही नाही मी कधी म्हणलं होतं, बरोबर का नाही. म्हणजे इथं गोष्टी चेंज होऊ शकतात ओरल कम्युनिकेशनमध्ये, म्हणून याला लेस इफेक्टिव्ह म्हणतात कम्पेअर टू रिटन. जर मी रिटनमध्ये तुम्हाला दिलं नाही, हा कोर्स मी ₹1 लॉन्च करणार आहे, लिहून दिलं तुम्हाला, तर ते इफेक्टिव्ह होणार आहे. ते मला म्हणजे इम्प्लिमेंट करणं म्हणजे तो मॅन्डेटरी असणार आहे. म्हणजे साधं सोपं सांगायचं झालं, ओरल आणि रिटन या दोघांचं जर कम्पॅरिझन करायचं झालं, तर ओरल हे कमी इफेक्टिव्ह असतं, रिटन हे जास्त इफेक्टिव्ह असतं. आणि नॉर्मली ऑफिशियल कम्युनिकेशन जास्त ना, ऑफिशियल ते रिटन कम्युनिकेशन असतं. सिंपल. कारण ओरल हे कधी चेंज होऊ शकतं. जसं सांगितलं ना, ₹1 मी उद्यापासून कोर्स लॉन्च करणार असं मी आज म्हणलं, आणि उद्या म्हणाल मी कधी बोललो तसं, मी नाही बोललो असं काही, म्हणजे कमी इफेक्टिव्ह असतं. सिंपल. फक्त हा पॉईंट लक्षात ठेवा, दोघांपैकी इफेक्टिव्ह पण, तर इफेक्टिव्ह कमी, व्हर्बल हे कमी इफेक्टिव्ह असतं, ओरल हे कमी इफेक्टिव्ह असतं, आणि रिटन हे जास्त इफेक्टिव्ह असतं, हे लक्षात ठेवा. आता सेकंड टाईप आहे पहा, रिटन कम्युनिकेशन. पहिलं ओरल, दुसरं पाहतोय रिटन. सिंपल साधं आहे, जे आपण तोंडी बोलत नाही, कागदावरच लिहून देतो किंवा एका टेक्स्ट मेसेजमार्फत समोरच्यापर्यंत आपल्या भावना पोहोचवतो, त्याला आपण रिटन कम्युनिकेशन म्हणतो. काही डीपमध्ये पाहण्याची गरज नाही आहे पहा, सिंपल कन्सेप्ट आहे. आणि एवढ्या सिंपल कन्सेप्ट एक्झामला पण विचारत नाही, फक्त सिलेबसचा पार्ट आहे म्हणून आपण पाहतोय. तर यामध्ये फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा, रिटन कम्युनिकेशन हे नॉर्मली फॉर्मल वेमध्ये यूज केलं जातं. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला फॉर्मल कम्युनिकेशन साधायचं ना, त्याच ठिकाणी आपण रिटन कम्युनिकेशन करतो. इथं म्हणलं आहे पहा, इथं नंतर काय म्हणलं आहे पहा, लेस इफिशियंट दॅन ओरल. पण यापुढं म्हणलं आहे पहा, यापुढं म्हणलं आहे रिटन कम्युनिकेशन व्हेरी इफेक्टिव्ह, बट सम टाईम कम्युनिकेटर रायटिंग स्किल, स्टाईल ऑफ नॉलेज. एक मिनटं पुन्हा रिपीट करतो, कुठे चालू होतं, एक्स. रिटन कम्युनिकेशन व्हेरी इफेक्टिव्ह, बट सम टाईम कम्युनिकेटर रायटिंग स्किल, स्टाईल, नॉलेज ऑफ ग्रामर अफेक्ट दी क्वालिटी ऑफ मेसेज. म्हणजे रिटन कम्युनिकेशन इफेक्टिव्ह आहे, कशाशी कम्पेअर केलं तर ओरलशी. पण काही वेळेस कम्युनिकेटर जो व्यक्ती आहे त्याला म्हणू शकतो ग्रामरचं नॉलेज नसेल काही वेळेस, किंवा म्हणू शकतो आपण त्याला व्यवस्थित लिहिता नसेल येत, तर त्या ठिकाणी रिटन कम्युनिकेशन हे लेस इफेक्टिव्ह असू शकतं कम्पेअर टू ओरल. म्हणजे ओव्हरऑल जर पाहिलं तर रिटन हे इफेक्टिव्ह असतं आणि ओरल हे कमी इफेक्टिव्ह असतं. पण काही वेळेस
जो रिटर्न कम्युनिकेशन व्यक्ती करणार आहे त्याला प्रॉपरली लिहिता येत नसेल किंवा म्हणू शकतो त्याला काही नॉलेज नसेल लँग्वेजचं, तर तिथं रिटर्न कम्युनिकेशन हे लेस इफेक्टिव्ह होऊ शकतं. नॉर्मली एक्झामला विचारणार नाही कुठलं इफेक्टिव्ह आहे कुठलं नाही आहे, फक्त लक्षात ठेवा विचारलंच तर रिटर्नला तुम्ही काय म्हणणार आहे, इफेक्टिव्ह म्हणणार आहे आणि ओरलला कमी इफेक्टिव्ह म्हणणार आहे. एक्झामला विचारलं तर, पुन्हा रिपीट करतोय, जर एक्झामला विचारलं तर रिटर्नला तुम्ही इफेक्टिव्ह म्हणणार आहे आणि ओरलला लेस इफेक्टिव्ह म्हणणार आहे, बाकी विचारणार नाही आहे. ठीक आहे. आता हे पहा नेक्स्ट आहे सम इम्पॉर्टंट बेनिफिट्स ॲडव्हान्टेजेस ऑफ रिटर्न कम्युनिकेशन. म्हणजे रिटर्न कम्युनिकेशनचे काय ॲडव्हान्टेजेस असू शकतात किंवा काय बेनिफिट असतात ते दिले. फर्स्ट आहे इझिली अंडरस्टँड, म्हणजे रिटर्न कम्युनिकेशन आपण इझिली अंडरस्टँड करू शकतो, म्हणजे इझिली समजतं, कारण लिहून दिलेल्या गोष्टी असतात, आपण किती वेळ एखादी गोष्ट समजून घेऊ शकतो. सिम्पल. जर ओरल असेल तर स्पीडने आपल्याला गोष्टी समजून पण घ्याव्या लागतात, कारण समोरचं थांबत नाही. तसं रिटर्न आहे ते आपल्याला समजण्यासाठी सोपं जातं, कारण प्रत्येक गोष्टीचं मिनिंग हे क्लिअर कट तुमच्यासमोर मांडलेलं असतं. नेक्स्ट आहे परमनंट रेकॉर्ड. म्हणजे रिटर्न कम्युनिकेशन आहे ते रेकॉर्ड परमनंट असतं. जसं आता मी एक्झाम्पल सांगितलं, मी उद्यापासून हा कोर्स 1 रुपयाला लॉन्च करणार असं ओरली म्हणलं, पुढे रेकॉर्ड आहे का, नाही आहे. पण मी जर तुम्हाला लिहून दिलं की हा जो कोर्स आहे ना तो 1 रुपयाला मी लॉन्च करतोय असं लिहून दिलं तर ते परमनंट रेकॉर्ड होऊ शकतं. मला उद्या विद्यार्थी काय करतील, स्क्रीनशॉट दाखवतील, सर तुम्ही 1 रुपयाला कोर्स देणार होते तुम्ही दिला नाही, म्हणजे परमनंट रेकॉर्ड होऊ शकतं रिटर्न कम्युनिकेशन. नेक्स्ट आहे इफेक्टिव्ह कंट्रोल. रिटर्न कम्युनिकेशन मार्फत आपण इफेक्टिव्ह कंट्रोल साधू शकतो, कारण फॉर्मल कम्युनिकेशन आहे. नेक्स्ट आहे वाईड ॲक्सेस. रिटर्न कम्युनिकेशन आहे ना त्याचा ॲक्सेस वाईड असू शकतो, म्हणजे खूप मोठा ॲक्सेस असू शकतो. सिम्पल. आणि नेक्स्ट आहे रिडक्शन ऑफ रिस्क. म्हणजे रिटर्न कम्युनिकेशन मार्फत ज्या कम्युनिकेशनच्या रिस्क आहेत ना त्या रिड्यूस होतात, कारण का फॉर्मल कम्युनिकेशन असतं आणि ते एखादी गोष्ट म्हणल्यानंतर ती बदलत नाही. एखादी गोष्ट लिहिली त्यामध्ये चेंज होऊ शकत नाही, म्हणून इथं म्हणू शकतो चेंजेस होण्याचे वगैरे हे चान्सेस खूप कमी असतात, म्हणून रिस्कचं रिडक्शन असतं. सिम्पल. बाकी यामध्ये डीपमध्ये मी सांगावं आणि तुम्ही ऐकावं असं काही नाही. सिम्पल टॉपिक आहेत रिटर्न कम्युनिकेशन आणि ओरल कम्युनिकेशन. रिटर्नला तुम्ही काय म्हणणार, ज्या गोष्टी आपण बोलून दाखवत नाही, लिहितो डायरेक्ट, त्या सर्व गोष्टी रिटर्नमध्ये येतात. जास्त काही डीपमध्ये जाण्याची गरज नाही आहे. आता हे काय ॲडव्हान्टेज आपण पाहिले, आता डिसॲडव्हान्टेज पण दिलेत. फर्स्ट आहे लॅक ऑफ सिक्रेसी. म्हणजे म्हणू शकतो सिक्रेसी म्हणजे बेसिकली आपण म्हणतो सिक्रेट असते एखादा, ठीक आहे. म्हणजे इथं लॅक ऑफ सिक्रेसी म्हणजे सिक्रेट इथं आपण जास्त काही ठेवू शकत नाही गोष्टी. त्याचं रिझन काय असतं, एखादी गोष्ट आपण लिहिली आणि समोरच्यापर्यंत आपल्याला ती पोहोचवायची असेल, पण ती त्याच्याकडे न जाता दुसऱ्याकडे जर गेली तर इथं सिक्युरिटी म्हणू शकतो सिक्रेट गोष्ट कमी राहतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे लॅक ऑफ फ्लेक्झिबिलिटी कमी असते, कारण ओरल कम्युनिकेशन फ्लेक्झिबल असतं. कोणालाही आपण लगेचली म्हणू शकतो ओरली म्हणजे समोरच्याशी बोलू शकतो, पण इथं रिटर्नमध्ये फ्लेक्झिबिलिटी कमी असते कम्पेअर टू ओरल. नेक्स्ट डिलेड करेक्शन. म्हणजे करेक्शन करण्यासाठी इथं वेळ लागू शकतो, कारण रिटर्नला करेक्शन करणं जवळपास इम्पॉसिबल असतं, त्यामध्ये आपल्याला खाडाखोड करावं लागते किंवा डॉक्युमेंट चेंज करावं लागतं. नेक्स्ट आहे एक्सपेन्सिव्ह का, इथं पेन लागणारे, पेपर लागणारे, सर्व गोष्टी लागणारे, म्हणून एक्सपेन्सिव्ह आहे. नेक्स्ट आहे वेस्ट ऑफ टाईम. इथं टाईम वेस्ट होतो, कारण प्रत्येक गोष्ट आपल्याला लिहून वगैरे द्यावं लागते, म्हणून टाईम इथं जास्त लागू शकतो. नेक्स्ट आहे लेट फीडबॅक पण उशिरा भेटतो, कारण कम्युनिकेशन करण्यासाठी टाईम जास्त लागतो ना, कारण एखाद्याला फीडबॅक द्यायचा. फॉर एक्झाम्पल मी विचारलं तुम्हाला लेक्चर कसं वाटलं, जर तुम्ही मला इमिजिएटली ओरली सांगितलं की नाही हा मला लेक्चर आवडलं, पण मी जरासं तुम्हाला म्हणलं की मला लिहूनच पाहिजे, तर लिहून गोष्ट द्यायला वेळ लागणार आहे, म्हणून इथं फीडबॅक हा लेट असतो थोडासा. नेक्स्ट आहे लॅक ऑफ डायरेक्ट रिलेशन. म्हणजे इथं डायरेक्ट रिलेशन कमी असतात, कारण का एखादी गोष्ट आपण समोरच्याकडं लेटर थ्रू पोचवत असतो, म्हणून फेस टू फेस कम्युनिकेशन होत नाही, म्हणजे डायरेक्ट रिलेशन इथं निर्माण होण्याचे चान्सेस कमी असतात. सिम्पल. बाकी एक्स्ट्रा पॉईंट आहेत, लक्षात राहायचं ठेवा, नाही ठेवलं तरी हरकत नाही. फक्त जे कन्सेप्ट आहे रिटर्न आणि ओरल म्हणजे काय हे प्रॉपरली लक्षात ठेवा. आणि लक्षात ठेवण्यासारखं काही नाही, शब्दशः अर्थ आहे. रिटर्न म्हणजे रिटर्न आणि ओरल म्हणजे मौखिक किंवा तोंडी म्हणतो आपण. सिम्पल. आता त्याचे ॲडव्हान्टेज काही टाईप्स दिलेत फर्स्ट आहे लेटर, मेमोज असतील, न्यूज लेटर असतील, पोस्टर असतील, बोर्ड्स असतील, हे सर्व रिटर्न कम्युनिकेशनचे एक्झाम्पल होऊ शकतात. म्हणजे ज्या ठिकाणी आपण काही ना काही लिहिलं आहे आणि ते लिहिल्यामार्फत समोरच्याला आपला संदेश पोचतोय, ते सर्व रिटर्न कम्युनिकेशनमध्ये येणार आहे. बाकी पाठ करण्याची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. सिम्पल आहे, आपण मागच म्हणजे मागच्या लेसनमध्येच पाहिले. आणि जर विचार केला तर कम्युनिकेशन सुरू करण्यापासून हा जो पॉईंट आहे नॉन व्हर्बल किंवा व्हर्बल हा 3दा पाहतोय आपण, कारण कन्सेप्टमध्ये पण एकदा सांगितलं होता, त्यानंतर टाईप्स ऑफ कम्युनिकेशन त्यामध्ये फर्स्ट लेसनमध्ये पण सांगितलं आहे आणि पुन्हा रिपीट होतोय.
म्हणून जास्त काही सांगणार नाही आहे. नॉन व्हर्बल म्हणजे असं कम्युनिकेशन ज्या ठिकाणी आपण शब्द वापरत नाही, अदर दॅन वर्ड्स. म्हणजे शब्द न वापरता जे कम्युनिकेशन करतो ते नॉन व्हर्बल असतं. आता तुम्ही म्हणता शब्द वापरायचे मग कम्युनिकेशन कसं करायचं, तर बॉडी लँग्वेज असते बेसिकली. म्हणजे तुम्ही कसं राहताय, कसं म्हणू शकतो वागताय समोरच्याशी, तुमचं रिॲक्शन कसं आहे, तुमचं बिहेवियर कसं आहे, याच्यामार्फत जे कम्युनिकेशन होतं ना ते असतं नॉन व्हर्बल. सिम्पल. आय होप कन्सेप्ट तुमची क्लिअर झालेली असेल आधीच. आता हे पहा, नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये 2 महत्त्वाचे घटक असतात. त्यामध्ये फर्स्ट असतं गेस्चर. गेस्चर म्हणजे बेसिकली तुमचे हावभाव, कसे हावभाव आहेत यामार्फत पण समोरच्याला कम्युनिकेशन होत असतं. आणि सेकंड आहे पोश्चर. पोश्चर म्हणजे शरीराची विशिष्ट ठेवण. म्हणजे बेसिकली तुम्ही शरीर तुमचं म्हणू शकतो तुम्ही कसं राहताय, ठीक आहे, तुम्ही कसे उभा आहात याच्यामार्फत पण एक कम्युनिकेशन होत असतं, त्याला आपण पोश्चर म्हणतो. म्हणजे गेस्चर असेल किंवा पोश्चर असेल यामार्फत पण कम्युनिकेशन होत असतं नॉन व्हर्बल, बरोबर ना. म्हणजे साधं एक्झाम्पल सांगतो पहा, एखादा तुमच्याकडे रागाने बघतोय तर तुम्ही त्याच्याशी थोडंसं भिवूनच बोलणार आहे. रागाने एखादा बघत असेल तर सिम्पल आहे ना. किंवा एखादा म्हणू शकतो खूप असा डुलत वगैरे चाललेला आहे, ठीक आहे, त्या शरीराची विशिष्ट रचना म्हणजे गुंड्या वगैरे 2-3 काढलेले, ठीक आहे, पॅन्ट थोडी खाली गेलेली, असं जर असेल आपण काय म्हणू, हा दारू वगैरे पेलेला असणार किंवा याचं मानसिक संतुलन व्यवस्थित नसणार आहे. म्हणजे शरीराची रचना कशी तुमची, तुमचं गेस्चर कसं आहे यामार्फत पण एक कम्युनिकेशन होत असतं, त्याला म्हणतो आपण नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. माझा फक्त फोकस कन्सेप्टवर आहे, थिअरी पाठ करण्याची गरज पडत नाही, कारण कन्सेप्टमार्फत थिअरी जनरेट होत असते, बाकी काहीच नसतं. सिम्पल. आधी पहा, सम इम्पॉर्टंट कन्सेप्ट किंवा टाईप्स ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. काही टाईप्स आहेत नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचे, ते आपल्याला 1 बाय 1 कव्हर करायचे. जास्त काही डीपमध्ये जायचं नाही, एक्झामला क्वेश्चन येतात, फक्त कन्सेप्ट प्रॉपरली समजून घ्यायच्यात. तरी पहा फर्स्ट आहे हॉकॅलिक. आता हॉकॅलिक ॲक्च्युली ना नॉन व्हर्बलचा टाईप नाही आहे, फक्त कन्सेप्ट टाईप प्रॉपर समजून घ्या. बाकीचे नॉन व्हर्बलचे टाईप इथून खाली. हा हॉकॅलिक नॉन व्हर्बलमध्ये येणार नाही, एक्झामला विचारणार पण नाही कुठले नॉन व्हर्बलचे टाईप्स आहेत. विचारलं तर सांगाल कुठले कुठले पॉईंट ठेवायचे लक्षात ते. पण लक्षात ठेवा हॉकॅलिक्स हे कन्सेप्ट आहे नॉन व्हर्बलमध्ये येत नाही. आणि नॉन व्हर्बलमध्ये काही पुस्तकामध्ये दिलेली, का दिली त्याचं रिझन सांगतो. ॲक्च्युली पुन्हा रिपीट करतोय, हॉकॅलिक्स हे नॉन व्हर्बलमध्ये येत नाही, पण काही बुक्समध्ये नॉन व्हर्बलमध्ये याला प्रोव्हाइड केलेलं आहे. रिझन सांगतो. हॉकॅलिक्समध्ये आपण कशाचा अभ्यास करतो माहिती आहे का, एखादा काय बोलतोय हे नाही पाहत आपण, तो कसा बोलतोय हे पाहतो, म्हणजे हॉकॅलिक्स. म्हणजे या ठिकाणी बोलण्याचा स्टडी केला जातो. म्हणजे सिम्पल आहे पहा, एखादा संभाषण करतोय तुमच्यासोबत तर तो काय बोलतोय याच्याकडे तुमचं लक्ष नसतं, तो कसा बोलतोय, त्याचं टोन कसा आहे याचा जास्त अभ्यास करतो ना, ते झालं हॉकॅलिक्स. म्हणजे आवाजाचा स्टडी म्हणतो आपण याला. सिम्पल. आता सिम्पल साधं आहे पहा, काही जण भाषणाचे क्लास लावतात, म्हणजे भाषण कसं करायचं, इफेक्टिव्ह म्हणू शकतो आपण स्पीकिंग कसं करायचं, तर याचे क्लास लावतात. तिथं काय बोलायचं हे शिकवतात का, नाही, कसं बोलायचं हे शिकवतात, ते म्हणजे हॉकॅलिक्स. आय होप कन्सेप्ट तुमची क्लिअर झाला असेल पहा. तुम्ही स्पीकिंगचे क्लास लावले असेल ना, फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो भाषण वगैरे देण्याचे किंवा म्हणू शकतो स्पीच देण्याचे क्लास लावले असतील, कोणी लावले असतील किंवा बोर्ड वगैरे पाहिले असतील, ॲडव्हर्टाइजमेंट पाहिले असतील, तिथं तुम्हाला शिकवतात का असा असा पॅराग्राफ तुम्हाला देणार आहे, हा तुम्हाला बोलायचा आहे, नाही, ते शिकवत नाही. ते कसं बोलायचं ते शिकवतात, तुमचा टोन कुठं हाय झाला पाहिजे, कुठं लो झाला पाहिजे, हे जिथं शिकवतात ते म्हणजे हॉकॅलिक्स. सिम्पल. आय होप कन्सेप्ट तुम्हाला कळलं असेल. ॲक्च्युली नॉन व्हर्बलमध्ये येत नाही, पण काही पुस्तकामध्ये दिलेली नॉन व्हर्बलमध्ये, त्याचं रिझन सांगितलं. इथं काय बोलतंय याकडे पाहिलं जात नाही, कसं बोलतंय याच्याकडे पाहिलं जातं. सिम्पल. नेक्स्ट आहे प्रॉक्सिमिटी. आता प्रॉक्सिमिटीबद्दल आपण कन्सेप्टमध्ये पण पाहिलेलं आहे. सिम्पल साधी कन्सेप्ट आहे, तुम्हाला माहीत पण असेल, पण पुन्हा रिपीट करतोय. प्रॉक्सिमिटी म्हणजे काय, एखादा किती तुमच्या जवळ आहे, किती क्लोज आहे, याच्यामार्फत आपल्याला कम्युनिकेशन होत असतं, त्याला म्हणतो आपण प्रॉक्सिमिटी. सिम्पल एक्झाम्पल सांगितलं होतं पहा, हे गार्डन आहे, एक मोठं गार्डन आहे. या मोठ्या गार्डनवर एक छोटंसं बाग आहे. त्या बागवर इथे एक व्यक्ती बसला आहे, आपण म्हणू एक इथं मुलगा बसला आहे आणि इथे एक मुलगी बसली. इथून लोक येतात जात आहेत. ही लोक येतं जाता यांना पाहत आहेत, ते काय म्हणतील दोघांचं काही रिलेशन असेल, दोघं खूप लांब बसलेत. प्रॉक्सिमिटी. त्यांनी सांगितलं का आमचं रिलेशन काय आहे का नाही, नाही, पण लोकांना आयडिया भेटते याच्यातून, त्यांच्या बसण्यातून, म्हणजे त्यांचं अंतर जे आहे ना त्याच्यातून आयडिया भेटते की यांचं कुठलंही रिलेशन कदाचित नसावं. जर आता फॉर एक्झाम्पल हाच बाग आहे, इथं हा मुलगा बसला आहे आणि इथं एकदम त्याला चिकटून मुलगी बसली, येतं जाता लोक पाहत आहेत, ती काय म्हणतील यांचं काही ना काही रिलेशन असणार आहे. म्हणजे हे सांगत नाही आमचं रिलेशन काय आहे किंवा नाही आहे, पण त्यांचा जे डिस्टन्स आहे ना, त्यांचा निअरनेस आहे किंवा क्लोजनेस आहे ना, त्याच्यामार्फत लोकांना कळतं आहे की यांचं काही ना काही रिलेशनशिप असू शकतं. तो स्टडी म्हणजे प्रॉक्सिमिटी. याला अंतराचा स्टडी म्हणतो आपण किंवा डिस्टन्सचा स्टडी म्हणतो. सिम्पल. नेक्स्ट आहे हॅप्टिक्स. आता प्रॉक्सिमिटी नॉन व्हर्बलमध्ये येतं पहा,
पहिलं वाक्यलिक्स नाही येणार, पण प्रॉक्सिमिटी येतं, कारण इथं कुठलीही गोष्ट बोलून दाखवली जात नाही, इथं आपण फक्त दिसण्यावरून कम्युनिकेशन साध्य करतोय. हॅप्टिक्स म्हणजे हात, लक्षात ठेवा, हाताचा स्टडी किंवा टचचा स्टडी म्हणजे हॅप्टिक्स. सिम्पल साधं एक्झाम्पल सांगतो. काही लहान मुली असतात पहा, त्यांना जास्त काही कळत नाही. एखाद्याने आपल्याला म्हणू शकतो टच केल्यानंतर त्याला कसं ओळखायचं आपण बॅड टच आहे का चांगला टच आहे, ठीक आहे. हे लहान मुलांना आपण शिकवतो पहा, म्हणजे तो हॅप्टिकचा स्टडी असतो किंवा टचचा स्टडी असतो. नॉर्मली पहा, ज्या लहान मुली असतात त्यांचे पालक त्यांना सांगून ठेवतात की एखाद्याने तुम्हाला म्हणजे बेसिकली कुठं पण टच नाही केला पाहिजे, म्हणजे असं लहान मुलांना सांगतात पहा, ठीक आहे. लहान मुली असतील किंवा मुलंही असतील, कोणालाही सांगतात, पण त्यांना बेसिकली हा स्टडी शिकवला जातो हॅप्टिक्सचा. म्हणजे म्हणू शकतो की एखाद्याने टच केला तर तो टच कसा आहे, म्हणजे त्याचा उद्देश कुठला आहे, हे ओळखण्याचा स्टडी ज्याचा असतो ना, तो असतो हॅप्टिक्स, म्हणजे हाताचा स्टडी. सिम्पल. नॉर्मली ज्यांच्या लहान घरामध्ये लहान मुली असतील ना, त्यांनाही माहीत असेल पहा, त्यांनी सांगितले असेल त्यांच्या मुलींना, म्हणजे टच म्हणू शकतो आपण एखाद्याने केल्यानंतर तो टच बॅड आहे का चांगला आहे हे त्यांना ओळखायला शिकवलेलं असतं, त्याला आपण म्हणतो हॅप्टिक्स. तरी तर सिम्पल म्हणलं आहे पहा, इन सिम्पल हॅप्टिक्स रिलेटेड टू स्टडी ऑफ टच, म्हणजे टचचा स्टडी. एखाद्याने टच केल्यानंतर तो कसा आहे तो ओळखायचं शिकणं म्हणजे हॅप्टिक्स. नॉर्मली पहा, साधं एक्झाम्पल सांगतो. कॉलेजमध्ये पहा मुली असतात, ठीक आहे. काही मुलींचे फ्रेंड असतात, काही मुलं म्हणू शकतो बोगस मुलं असतात. तर एखाद्या फ्रेंडने मुलीला जर हात मिळवला तर मुलीला कळतं पहा यांनी कुठल्या उद्देशाने आपल्याला हात मिळवला असेल, आणि एखादा दुसरा मुलगा आला आणि त्या मुलीला जर हात मिळवला तर त्या मुलीला कळतं की याचा उद्देश कुठला आहे. म्हणजे तो स्टडी जो आहे ना, तो म्हणू शकतो सेन्सनी भेटतोय, त्याला आपण हॅप्टिक म्हणतो. आय होप कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल पहा. जेवढं मला म्हणू शकतो सोप्या भाषेत सांगता येईल ना, तेवढ्या सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणखी एक शेवटचं एक्झाम्पल सांगतो. इथे एक साधा एक डॉग आहे, कुत्रा आहे, ठीक आहे. आणि इथे एक माणूस आहे. हा डॉग इथं बसला आहे. पहिल्यांदा तिथे डॉगने माणसाला पाहिलं, तो भ्यायला लागला, पळून जायला लागला. मग तो माणूस हळूहळू त्या कुत्र्याजवळ गेला. त्याने हळूच त्या कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवला. कुत्र्याला काय वाटलं, माणूस हा चांगला आहे, हा आपल्याला इजा पोचवणार नाही. म्हणजे सेन्सचा स्टडी, टचचा स्टडी. कुत्र्याला कळलं ना, यांनी माणसाने काय केलं, हळूच कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवला, म्हणजे कुत्र्याला कळलं की हा माणूस आपल्याला इजा देणार नाही. टच स्टडी ना, म्हणजे कुत्र्याला कळलं की जर एखाद्याने आपल्या डोक्यावरून सॉफ्ट हात फिरवला तर हा माणूस चांगला असू शकतो, त्याला म्हणतो आपण हॅप्टिक्स. आय होप कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. सिम्पल आहे पहा, जास्त काय अवघड नाही आहे. तुम्हाला जसं वाटेल तशा शब्दामध्ये लिहून ठेवा सर्व कन्सेप्ट. आता हे पहा, फर्स्ट होतं प्रॉक्सिमिटी, नॉन व्हर्बलचा टाईप आहे. हॅप्टिक्स देखील नॉन व्हर्बलचा टाईप आहे. नेक्स्ट आहे पहा क्रोनोमिक्स. आता क्रोनोमिक्स म्हणजे सिम्पल साधं लक्षात ठेवा, वेळेचा अभ्यास किंवा टाईमचा स्टडी, वेळेचा अभ्यास, ठीक आहे. हे एक मिनटं, वेळ, ठीक आहे, वेळचा अभ्यास, ठीक आहे, याला म्हणतो आपण क्रोनोमिक्स. म्हणजे ज्या ठिकाणी टाईमचा स्टडी केला जातो ते म्हणजे क्रोनोमिक्स. म्हणजे एखादी गोष्ट फॉर एक्झाम्पल एखाद्या टायमाला एखाद्या ठिकाणी एक्झिस्टन्समध्ये नाही आहे तर आपण काय म्हणू, ती गोष्ट कदाचित निघून गेली असेल. साधं एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल 11 वाजता तुम्हाला बस आहे स्टँडवर, तुम्ही 11ला घरून निघले, 11ला बस आहे बरं का स्टँडवर, पण तुम्ही घरून कधी निघले, 11ला गेले. सिम्पल. बस स्टँडवर पोचले तुम्ही 11:30. आता 11:30 तुम्ही पाहिलं की अरे 11:30 आपल्याला वाजलेत, बस तर 11लाच होती. तुम्ही याच्यावरून काय रिलेशन काढणार, याच्यावरून तुमच्या मनामध्ये एक आयडिया काय येणार की बस निघून गेली असेल. याला म्हणतो आपण टाईमचा स्टडी. तुम्हाला सांगितलंय का कोणी बस निघून गेली, नाही, पण टाईम पाहून तुम्हाला कळालं की बस कदाचित निघून गेली असेल, त्याला म्हणतो आपण क्रोनोमिक्स. सिम्पल कन्सेप्ट आहे, आय होप कळेल असेल. म्हणजे एखादा टाईम पहा, तो टाईम सांगून देतो की बेसिकली एखादी जी गोष्ट आहे ती कशी असेल किंवा कशी असू शकते, त्याला म्हणतो क्रोनोमिक्स. जसं एक्झाम्पल सांग ना, फॉर एक्झाम्पल 11:30 वाजता तुम्ही बस स्टँडवर पोहोचले पण बस 11लाच निघून गेली, तर तुम्ही काय म्हणणार, लेट झालं आहे आपल्याला, म्हणजे बस कदाचित निघून गेली असेल. म्हणजे या ठिकाणी तुम्ही टाईमचा अभ्यास करा, त्याला म्हणतो आपण क्रोनोमिक्स. सोपी कन्सेप्ट आहे, जास्त काही एक्झामला विचारत नाही. NTUGC नेटला येऊन गेलेलं आहे, MS सेटला चान्सेस कमी आहेत. फक्त लक्षात ठेवा क्रोनोमिक्स वेळेच्या अभ्यासासंदर्भात आहे, जास्त काही डीपमध्ये क्वेश्चन येत नाही, डोंट वरी. फक्त लक्षात ठेवा क्रोनोमिक्स शब्द आला का वेळेचा अभ्यास, एवढं लक्षात ठेवा. सिम्पल. किंवा आणखी एक सोपं एक्झाम्पल सांगतो पहा, एकदम शेवटचं एक्झाम्पल. आता फॉर एक्झाम्पल हा एक रोड आहे, एक क्रोनोमिक्स एक्झाम्पल सांगते बरं का, आठवलं म्हणून. हा एक रोड आहे, या रोडवरून एक माणूस खूप शांत स्लो चालला आहे. इथं पब्लिक आहे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, पब्लिक ऑब्झर्वेशन करते, तुमचं स्टडी करते, असं आपण गृहीत धरू. या रोडवरून एक माणूस खूप स्लो चालला आहे, दुसरा माणूस खूप स्पीडने चालला आहे, तिसरा माणूस डायरेक्ट पळत चालला आहे, धावत चालला आहे.
आणि इकडे फॉर एक्झाम्पल हॉस्पिटल आहे असं आपण गृहीत धरू. हा स्लो माणूस चालला आहे, आपण काय म्हणू, याचा पेशंट व्यवस्थित असणार आहे, निवांत असणार आहे. हा माणूस काय चाललाय, थोडासा स्पीडने चाललाय, आपण म्हणू शकतो याला थोडीशी घाई असणार आहे, कारण का स्पीडने चाललाय ना, म्हणजे तिथं टाईम त्याला कमी असणार आहे असं आपण गृहीत धरू शकतो. आणि एखादा खूपच पळत चाललाय, म्हणजे आपण म्हणू शकतो की याला टाईम खूपच कमी आहे, म्हणजे टाईमनुसार माणसाचं वर्तवणूक होत असतं, त्याला म्हणतो आपण क्रोनोमिक्स. आणखी शेवटचं आणखी एक्झाम्पल सांगतो, हे पण कळालं नसेल तर. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑफिसमध्ये असताल, ऑफिसमध्ये पहा तुमची सुट्टी होणार असेल, फॉर एक्झाम्पल 1 वाजता सुट्टी होणार आहे कॉलेजची, ठीक आहे. 1ला जर कॉलेजची सुट्टी होणार आहे ना, तर 12:55 नॉर्मली स्टाफ आवरायला लागतात पहा. तर 12:55 झाले का काही गडबड व्हायला लागते, आपण लगेच ओळखून घेतो यांचा टाईम झालेला आहे निघायचा. म्हणजे तुम्ही काही बोललात का तुमचा टाईम झाला आहे, नाही, पण तुमचं जे वर्किंग आहे ना ते वाढलं आहे ना स्पीड त्याचा, त्याच्यावरून समोरच्याला कळतं कदाचित यांचा जायचा टाईम झाला आहे, त्याला म्हणतो आपण क्रोनोमिक्स. खूप सारे एक्झाम्पल सांगण्याचा प्रयत्न केला आहे पहा, जे एक्झाम्पल आठवतील ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि एक्झाम्पल मार्फत कुठलीही कन्सेप्ट इझिली समजते. जर थिअरी वाचून दाखवली ना तर थिअरीनुसार कुठलीही गोष्ट लवकर समजणार नाही. ही थिअरी तुम्ही नंतर वाचून घेऊ शकता, थिअरी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलीच आहे मी, पण कन्सेप्ट क्लिअर करणं माझं काम आहे. तुम्हाला आय होप हे कळालं असेल. आणि लक्षात ठेवा, जो क्रोनोमिक्स आहे ना हा देखील पूर्णपणे नॉन व्हर्बलचाच टाईप आहे, ठीक आहे, म्हणते पण नॉन व्हर्बल, ठीक आहे, सिम्पल. नेक्स्ट आहे आर्टिफॅक्ट्स. आता या आर्टिफॅक्टचं जर तुम्ही मराठीतून अर्थ पाहिला ना त्याचा अर्थ होतो कलाकृती, पण कलाकृती हा अर्थ प्रॉपर इथं होणार नाही, इंग्लिशमधून लक्षात ठेवा आर्टिफॅक्ट्स. आर्टिफॅक्ट म्हणजे एका वेळीत अर्थ सांगतो मराठीमधनं. या ठिकाणी आपण समोरचा कसा राहतोय ना, किंवा म्हणू शकतो त्याचं स्टेटस काय आहे, क्लास काय आहे, याच्यावरून आपण त्याचं म्हणू शकतो एक इमेज निर्माण करतो, त्याला म्हणतो आपण आर्टिफॅक्ट्स. म्हणजे साधं एक्झाम्पल सांगतो पहा, जे एक्झाम्पल दिलं आहे ते डायरेक्टली तुम्हाला कन्सेप्ट लगेच क्लिअर होईल. आता फॉर एक्झाम्पल एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने खूप सोनं घातलं आहे, हातात इकडं 2 किलो सोनं आहे, इकडं 2 किलो सोनं आहे, पायात 4 किलो सोनं आहे, गळ्यात 3 किलोची चेन आहे, असं डायरेक्ट सोनं घातलं आहे असं आपण गृहीत धरू. ॲक्च्युली रिअलमध्ये नसेल, पण इतकं घातलं आहे सोनं. आपण काय म्हणू, हा कदाचित करोडपती असेल. आपण म्हणू का भिकारी आहे, नाही म्हणणार, आपण काय म्हणू हा करोडपती असेल, कारण एवढं सोनं तो हातात आणि पायात घालतोय, म्हणजे 100% याच्याकडे खूप पैसा असणार आहे. याचा क्लास कसा असणार आहे, हाय क्लासचा व्यक्ती असणार आहे. याचं स्टेटस कसं असणार आहे, हाय क्लासचं स्टेटस असणार आहे. म्हणजे बेसिकली एखादा कसा राहतोय त्याचा अभ्यास कशामध्ये केला जातो, आर्टिफॅक्ट्समध्ये. सिम्पल साधं मराठीतून लिहून घ्या, एखाद्याचं राहणीमानावरून आपण त्याच्या काही गोष्टी क्लिअर करतो, कम्युनिकेट करतो, त्याला म्हणतो आपण आर्टिफॅक्ट. सिम्पल. आर्टिफॅक्ट म्हणजे वेगळं काही नाही, एखादा राहतोय ना त्याच्या राहणीमानावरून आपण काय करतो, कम्युनिकेशन करण्याचा प्रयत्न करतो. जसं साधं एक्झाम्पल सांगितलं ना, एखाद्या माणसाने खूप सोनं घातलं आहे, त्याने आपल्याला सांगितलं का मी खूप श्रीमंत आहे, नाही, तुम्ही फक्त त्याला पाहून असं गृहीत धरलं की हा खूप श्रीमंत असणार आहे, याचं स्टेटस खूप हाय लेवलचा असणार आहे, कारण का त्याने खूप सोनं अंगामध्ये घातलं आहे. म्हणजे एखाद्याच्या राहणीमानावरून कम्युनिकेशन होत असतं, त्याला आपण आर्टिफॅक्ट असं म्हणतो. आय होप कन्सेप्ट तुम्हाला कळायला असेल. बाकी जास्त काही पाहण्यासारखं नाही. जसं फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो एखादा रोडने एक माणूस चालला आहे, त्याचे शर्ट पॅन्ट वगैरे फाटलेले, अंगातले कपडे खूप मळाले आहेत, किंवा म्हणू शकतो त्याचे केस वगैरे खूप वाढले आहेत, आपण काय म्हणू, हा कदाचित खूप गरीब व्यक्ती असणार आहे, बरोबर ना. आपण म्हणू का करोडपती नाही म्हणणार. नॉर्मली येण्या जाणार 90% लोक काय म्हणतील, खूप गरीब असणार आहे. 10% म्हणतील कसंही असेल, शेतकरी असू शकतो, म्हणजे ज्याचा त्याचा विचार. पण 90% काय म्हणतील, खूप गरीब व्यक्ती असणार आहे, त्याला आपण आर्टिफॅक्ट्स म्हणतो. म्हणजे हा सांगतोय का मी गरीब आहे, नाही, त्याचं राहणीमानावरून आपण ओळखतोय हा गरीब असणार आहे, त्याला आपण आर्टिफॅक्ट म्हणतो. सिम्पल. आय होप इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. बाकीचं आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहूया. सी पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. तर इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. आणि लक्षात ठेवा, जो व्होकॅलिक्स आहे ना तो नॉन व्हर्बलमध्ये येत नाही, पण काही पुस्तकामध्ये दिलेला आहे. बाकी जे 4 आहेत, प्रॉक्सिमिटी, हॅप्टिक्स, नंतर क्रोनोमिक्स आणि आर्टिफॅक्ट, हे सर्व नॉन व्हर्बलमध्ये येतात. सिम्पल. तर गाईज आय होप इथपर्यंत कळालं असेल. बाकीचं आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहूया. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.